आकाशवाणी नागपूर. राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 दिवसांनी वाढवण्यात आलं आहे. 2023 मध्ये मंजूर झालेला लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना 33% आरक्षण देणारा कायदा 2029 पासून लागू करता येईल. कालावधी वाढवण्यात आल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळमधील तिरुवल्ला इथं एका निवडणूक सभेला संबोधित करताना सांगितलं. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणनं होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अनेक निर्बंध लादले असले तरी भारतीय ध्वज असलेल्या जहाजांना सुरक्षितपणे जाण्याची परवानगी दिली आहे. पर्शियन आखाताच्या प्रदेशात 400हून अधिक भारतीय खलाशांसह एकंदर 17 भारतीय जहाज आहेत. पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाचा भारतानं धैर्यानं सामना केला आहे, असं मत परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी व्यक्त केलं. ते काल IIM रायपूरच्या दीक्षांत समारंभात बोलत होते. संपूर्ण देशभरात पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं म्हटलं आहे. नागरिकांनी घाबरून जाऊन पेट्रोलचा साठा आणि गॅसची अनावश्यक नोंदणी करू नये असा सल्लाही मंत्रालयानं दिला आहे. महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या वतीनं आयोजित करण्यात येणाऱ्या 7व्या अंडर-17 ज्युनियर नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आज आमदार निवास सिव्हिल लाईन्स नागपूर इथं होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार असून कार्यक्रमाला राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार कृपाल तुमाने, अर्जुन पुरस्कार विजेते कॅप्टन गोपाल देवांग आदी उपस्थित राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी उपपंतप्रधान आणि ज्येष्ठ दलित नेते जनजीवन राम यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. जनजीवन राम यांनी देशासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाची सदैव आठवण ठेवली जाईल असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात प्रस्तावित उद्योगासाठी जमीन संपादन करताना शेतकऱ्यांचे हित अबाधित ठेवले जाईल. कोणत्याही परिस्थितीत जबरदस्ती केली जाणार नाही आणि संबंधित शेतकऱ्यांना जास्तीत जास्त योग्य मोबदला देण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. रामगिरी इथं काल गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या नेतृत्वाखाली चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी सहपालकमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यांच्यासह संबंधित पदाधिकारी उपस्थित होते. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. पुढील बातमीपत्र सायंकाळी 6 वाजता प्रसारित केलं जाईल. नमस्कार.